नमस्कार, सविता किचनमध्ये तुमचं स्वागत. आणि आत्ता आपण करणार आहोत पनीरची भाजी. आणि आता त्याच्यासाठी आपण घेतलं हे पनीरसाठी वाटण. आणि हे आहे फोडणीचं साहित्य: कोथिंबीर, हिरवी मिरची, मसाले, कढीपत्ता वगैरे असं. आणि त्याच्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो, लसूण, अद्रक याचं वाटण भाजून थोडं पाणी टाकून शिजवून घेतले. आणि आता आपण हे वाटून घेऊया. असं वाटण केलं की एकदम स्मूथ होतं, मसाले राहत नाही त्याच्यात, सगळे मसाले वाटले जातात चांगले. आणि आता आपण घेत आहोत असं वाटून. बघा हे मसाले कसे एकसारखे वाटून निघले, स्मूथ वाटण होतं हे. आणि आता भाजीची तयारी करू आपण. वाटण आपलं आता वाटून झाले. थोडासा काळा केलेला कांदा आणि थोडासा एक पनीरचा तुकडा, तो पण मी फिरवून घेतला. आणि आता कढईमध्ये टाकलं 2 चमचे तेल. फोडणीसाठी टाकलं आता जिरं चांगलं फुलले. आता कढीपत्ता टाकूया. थोडा कांदा घातला, मोठे चिरलेले हे कांदे आहेत चौकोनी. आणि आता ठेचलेला लसूण टाकला. लसूण चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. आणि ही ढोबळी मिरचीसुद्धा आपली अशी जास्त शिजत पण नाही आणि कच्ची पण राहत नाही. आणि आता हे वाटलेलं वाटण मी टाकून घेतलं याच्यामध्ये. बघा कसं स्मूथ वाटण आहे. असं वाटून घेतलं. मसाले चांगले परतून घ्यायचे. थोडंसं बटर टाकलं आणि हे मसाले असे चांगले बटरमध्ये मिक्स करून घेतले. बघा किती स्मूथ पेस्ट झाली ही. तुम्ही पण असं ना पनीर करताना कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक काय असेल ते चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून शिजू द्यायचं. आता हे आपले बेसिक मसाले: कांदा, लसूण मसाला, पनीर मसाला, गरम मसाला आणि थोडंसं मी मालवणी मसाला टाकला. आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा. बघा किती छान कलर आला आहे, मस्त. थोडंसं दही टाकले मी आता. आणि दही पण चांगलं परतून घ्यायचं. बघा कसा कलर दिसतोय, कलर चेंज झाला मसाल्याचा. मस्त असं परतून घ्यायचे मसाले. बघा किती छान दिसते. आता ह्या स्टेजला मी टाकलं थोडंसं मीठ चवीनुसार. आणि वरून टाकले पनीर तळून घेऊन मी ठेवले होते. अख्खा पीसच तळला होता, नंतर मी त्याचे काप केलेत क्यूबमध्ये. आणि आता आपल्याला ग्रेव्ही लागेल तितकं पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं तर चव आणखी छान लागते आणि मसाले पटकन शिजतातही. आणि आता मी लागेल एवढं याच्यामध्ये टाकलं गरम पाणी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, वाटणातही घेतली आपण थोडीशी. तर थोडंसं बटर टाकलं वरून. आणि ह्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्यात. मी फोडणीमध्ये नाही टाकलं, नाही तर मग तिखट जास्त झालं असतं, म्हणून मी वरून टाकलं. आणि एक 10 मिनटं मी झाकण ठेवून दिलं. आणि इथं मी 1 वाटी गहू आणि अर्धी वाटी रवा असं मिश्रण, थोडंसं मीठ, ओवा वगैरे टाकून पीठ मळून घेतलं. आणि त्याच्या ह्या केल्या पुऱ्या. रवा टाकला ना म्हणजे पुरी अशी थोडीशी कडक राहते, एकदम मऊ पडत नाही. तर मी तेलामध्ये टाकले थोडंसं पीठ. बघायचं आपण तेल तापलं आहे का. पीठ वरती आलं की म्हणायचं आपलं तेल छान तापलं आहे. आता तेल आपलं तापले. आता त्याच्यामध्ये मी टाकते पुरी कढईला पडली. थोडंसं तेल लावलं ना कढईने की बरोबर मध्ये येते. एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि अशी वरून दाबून चांगली पुरी भाजून घ्यायची. आणि नंतर पलटी करायची. सारखी पलटी उलटी नाही करायची.
म्हणजे बघा एक साईडने अशी करपतही नाही आणि कच्चीही राहत नाही. फक्त 2 वेळा पलटी उलटी करायची. अशा मी करून घेतल्या 3-4 पुऱ्या. बघा मी लाटूनच घेतल्या, डब्याने वगैरे नाही केल्या, हातानेच लाटून घेतल्या. हे आपल्या पुऱ्या झाल्या तयार. तुम्हाला असं कधी डिश खाऊ वाटली असेल तर नक्की करून बघा. पुरी भाजी किंवा पनीरची भाजी केल्यावर पुरी किंवा छोले पुरी असं करून बघा. आणि मस्त अशा पुऱ्या आपल्या झाल्या. बघा कशी भाजून निघते एकसारखी, कुठे कच्ची नाही राहत, काही नाही. एकदा दोनदाच पलटी उलटी करायची, परत करायचीच नाही. आणि अशी आपली पुरी झाली भाजून आता. आणि आता आपण घेतले एक प्लेटमध्ये आपण भाजी घेऊया. बघा किती छान कलर आला आहे भाजीला. आता थोडीशी मग कस्तुरी मेथी टाकली वरून आणि थोडीशी कोथिंबीर. बघा. आणि आता आपण ही भाजी काढू प्लेटमध्ये. थोडासा कांदा, पुरी, भाजी असं प्लेट करून द्यायची. किती छान दिसते बघा. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चांगली कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असाल तर थँक्यू.